नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण जे रोज खर्च करतो, दैनंदिन खर्च आपला अन्न, वस्त्र, निवारा अनेक गोष्टीसाठी आपण जे पैसे खर्च करतो, ते पैसे कुठून येतात? इन्कममधनं। आपण जे पैसे काम करतो ना, त्याच्यातनं आपण पैसे कमवतो आणि ते खर्च करतो। प्रत्येकजण वेगवेगळा नोकरी, व्यवसाय, वेगवेगळे बिझनेस करतात, कोणी नोकरी करतं। त्याच्यातनं जे पैसे येतात ना, त्याच्यातनं आपण आपला रोजचा खर्च करतो किंवा मुलांच्या फ्युचरचा, लोनची EMI सगळं काही आपण उत्पन्नातनं करत असतो। कुठलंही उत्पन्न असू द्या, नोकरी व्यवसायातनं। म्हणजे आपण जे खर्च करायला पैसे लागतात ते इन्कममधनं, आणि इन्कम कमी पडलं तर काय करतो आपण? लोन काढतो। जसं एज्युकेशन लोन, मोबाईलचं लोन, व्हेकल लोन, पर्सनल लोन, हाऊसिंग लोन, वेगवेगळे लोन आहेत ना। जसं आता बरेच लोक मेडिक्लेम पॉलिसीसाठी सुद्धा लोन काढतात, हॉस्पिटलच्या खर्चासाठी लोन मिळतं, जी मनी, ई मनी बरेच आहेत। म्हणजे आपल्याला ज्या वेळेस पैशाची गरज पडते त्यावेळेस आपण काय करतो? इन्कम किंवा लोन। जसं एखाद्याला फ्लॅट घ्यायचे तर आपण काय करतो? बँकेकडनं 50-60 लाख रुपये लोन काढतो ना। मित्रांनो, हे झालं रेग्युलर। पण आपण जी EMI लोन काढले ती EMI कुठून जातो? उत्पन्नातनंच ना। एखाद्याचं उत्पन्न बंद झालं तर प्रॉपर्टी विकावं लागतं, काही घर, जागा, जमीन, गोल्ड, सोनं किंवा सेविंग असेल तर। म्हणजे शेवटी पे करावेच लागतात ना। आणि पैसे द्यायचं जर कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर सगळ्यात भारी ना। म्हणजे तुमचे पैसे कोणी तर देतं आहे, तुमचं संकट कोणी तर सारतं आहे। मग असं का करू नये? कारण आपले जे जीवनातले जे प्रॉब्लेम असतात ना, ते प्रॉब्लेम कोणीच सोडवत नाही। त्याच्यासाठी एक ॲग्रीमेंट करावं लागतं। जसं मी नेहमी सांगतो, उत्पन्नाचा करार आणि नुकसानीचा करार, इन्कम ॲग्रीमेंट आणि लॉस ॲग्रीमेंट, दोन्ही ॲग्रीमेंट करता येतं। बऱ्याच व्यक्तीला माहिती पण आहे, परंतु केलं जात नाही। ते सफिशियंट करायला पाहिजे। आता भविष्यात आपल्याला किती पैसे लागतील हॉस्पिटलला किंवा जगण्याची कॉस्ट काय राहील हे कुणीही सांगू शकत नाही। पण आपण एक जनरल आपण फिगर काढली पाहिजे। म्हणजे आता त्याच्यात चढ उतार होणार आहे, परंतु तेवढं तर एक आपण रेग्युलर आपलं एक फिगर काढली पाहिजे की आज समजा आपल्याला जगण्यासाठी, आता जेवण करण्यासाठी आज 200 रुपये लागतात। अजून 20-30 वर्षाला आपण रिटायर होणार आहे। प्रत्येकाचं वय वेगळं आहे ना। तर त्यावेळेस आपल्याला जगण्याची लिव्हिंग कॉस्ट किती असेल, संकट एक अंदाजे आपल्याला तर माहीत नसते किती येतील। एक भूतकाळाचा अंदाज घेऊन आपल्याला किती एक रक्कम लागेल। जसं आपण गावाला जाताना आपण किती पैसे लागतील, कुठल्या गावाला जातो आहे आपण, किती खर्च आहे, तिथे किती दिवस राहायचे, आपण विचार करतो ना। एक टूरला जातो आपण तेवढं। तसं मित्रांनो, हे जीवन प्रवास आहे। प्रत्येक माणूस जन्म आणि मृत्यू हा प्रवास चालू आहे। त्या प्रवासामध्ये कितीतरी संकटं येतात, आणि या संकटासाठी लागणारा पैसा त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे। आणि हे मित्रांनो, हे फ्री मिळतं। तुमचं संकट फ्री टेकओव्हर केलं जातं, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। फ्री। जसं मी नेहमी सांगतो, घरामध्ये तुमच्या वस्तू आहेत, घरातल्या बऱ्याच वस्तू असतात, TV, फ्रीज, काय कपडे, अनेक वस्तू असतात। त्याच्यासाठी आपण दार लावतो ना, दारावर दार लावतो, वॉचमॅन ठेवतो, ते सिक्युरिटी करतो का नाही, लॉकरमध्ये पैसे ठेवतो, सोनं चांदी। एवढं करून सुद्धा चोरी होते का नाही? आणि चोरी झाल्यावर सहजासहजी पैसे परत मिळतात का? सोनं परत मिळतं का? चोरी तर होते सहज, आपल्याला माहिती पण राहत नाही। आपल्या खिशातलं आपलं पॉकेट, एखाद्या प्रवासात कोणी मोबाईल घेतला, पॉकेट घेतलं, हे आपल्याला पण कळत नाही। पण नंतर नुकसान होतं का नाही? आपण एवढी काळजी घेऊन जर होतं आहे तर ते शेवटी कोणी तर भरून दिलं पाहिजे ना। आपल्याला बऱ्याच वस्तू चोरीला गेल्या लवकर सापडत पण नाहीत। आपण बघतोय ना, डिपार्टमेंटला आपण कंप्लेंट करतो, किती तर वर्ष। साधं तुम्हाला सांगतो मित्रांनो, 20-30 वर्षाचा इतिहास काढा, तुम्हाला 30-40 वर्षापासून सांगतो। आपण दूरदर्शनला आपण नेहमी बातम्या पाहायच्या बघा, हरवले आहेत, कोणाला सापडले तर सांगा, मोबाईल नंबर, सडपातळ बांधा, हाईट 150 सेंटीमीटर, 155 सेंटीमीटर। आपण ही जी ॲडव्हर्टाईज येतो, जाहिरात, हरवले आहेत, ते सापडलेच नाहीत। लोक, जिवंत माणसं सापडत नाहीत मित्रांनो। ही वस्तुस्थिती आहे आणि 40 वर्षापासूनही चालू आहे। म्हणजे माणसं काही गेलेत ना, ते माणसं परत सापडत नाहीत आणि परत मिळत पण नाहीत। त्यासाठी प्रयत्न केला जातो। तसंच आहे मित्रांनो, पैसा जो खर्च होतो ना, तो कधीच तुम्हाला मिळत नाही। आणि नुसतं मिळत नाही पैसा जसं माणूस एखादा एक्सपायर झाला तर दुःख यातना होतात ना घरच्या लोकांना, जे जवळचे लोक आहेत त्यांना खूप टेन्शन येतं, मानसिक त्यांना त्रास होतो ना। मानसिक दुःख आणि आर्थिक दुःख, दोन प्रकारचे दुःख असतात। तसं तुम्हाला सांगतो, मानसिक दुःख काही दिवसांना हळूहळू
जसं आपले आजोबा पंजोबा एक्सपायर झालेले असतात, आपल्याला ते त्यांचा चेहरा पण आठवत नाही काही दिवसांना, काळानंतर, काही काळ उलटल्यानंतर, आणि त्यांचं नाव पण निघत नाही परत. म्हणजे मानसिक दुःख हळूहळू काही दिवसाला ते संपून जातं. परंतु आर्थिक दुःख तसं होत नाही. आपण दुकानात गेलो आणि ₹1 कमी असलं तर वस्तू आपल्याला मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि नुसतं मिळणार नाही, त्या वस्तूचे रेट नेहमी वाढत असतात, सतत वाढत असतात. आपण बघतो ना, महागाई वाढते का कमी होते. मग आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल, त्या खर्चाच्या आणि ओझ्याखाली आपण दबून जाऊ. लोक दिवसेंदिवस जसं वय वाढते तसं मानसिक त्रास का होतो, आर्थिक त्रासामुळे मानसिक त्रास होतो. एक डिपेंड असतं. आर्थिक प्लॅनिंग केलं ना, मानसिक त्रास येतच नाही ना. समजा तुमच्या मुलाला 10 लाख रुपये पाहिजे ना, अगोदरच तयार आहेत, कशाला टेन्शन येतं. तुम्हाला कुठं जर फिरायला जायचे पैसे पाहिजेत, अगोदरच पैसे तयार आहेत, कशाला टेन्शन येतं. म्हणजे मानसिक टेन्शन हे चुकीच्या व्यवहारामुळे किंवा प्लॅनिंग न केल्यामुळेच येतं, ऑटोमॅटिक येतं. ती फ्री आहे. आणि मित्रांनो, त्याच्यातनं अनेक शरीरावर व्याधी तयार होतात. जसं बऱ्याच लोकांना BP, शुगर होतं, अनेक हायपर टेन्शन, शरीर एक कमजोर होतं मित्रांनो. आणि मग परत पैसे कमवायला लागत नाही. शरीर कमजोर झाल्यावर पैसे मिळतात का, काम होतं का. म्हणजे एक सायकल तयार होतं, दुष्टचक्र आयुष्यामध्ये तयार होतं मित्रांनो. आणि हळूहळू होतं ही. आपल्या जी चुका होतात ना, ते कळत न कळत होतात मित्रांनो. आपण नेहमी सत्याचा विचार केला पाहिजे आणि सत्य प्लॅनिंग केलं पाहिजे. असं जर नाही केलं तर तुम्हाला काय होईल, आर्थिक त्रासामुळे मानसिक त्रास येईल आणि त्याच्यातनं शरीर प्रकृती आपली कमजोर होईल. आणि काही लोकांचा डेथ पण होतो, सुसाईड करतात लोक, स्वतःहून आत्महत्या करतात पैशामुळं. आणि पैशाचा प्रॉब्लेम एका दिवसात तयार होत नाही मित्रांनो, हळूहळू होतो. स्लो इन्क्रीज डिसीज आहे तो, मनी डिसीज. हे सगळ्यांना रोग आहे. पृथ्वीवरल्या प्रत्येक माणसाला पैशाची कमतरता आहे ना, म्हणजे रोगच म्हणतो ना मी. तर हे दुरुस्त केला पाहिजे, ह्याची लस घेतली पाहिजे. जसं आपण कोरोना पिरियडमध्ये लस घेत होतो ना, कुठल्याही लसी असतात ना, लहान मुलाला आपण लसी घेतो, कारण प्रतिकारशक्ती वाढते आणि त्या रोगापासून बचाव होतो. तसं एक लस आहे. जसं पॉलिसी, LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी, दोन्ही लस आहेत. हे घेतल्या पाहिजेत. आजार झाल्यावर लस नाही, अगोदरच घेतली जाते. आजाराचा त्याचा काही संबंध नाही. लस आपण त्या लहान मुलाला बघा, त्या वयामध्ये ती लस दिली जाते, कारण इफेक्टिव्ह होती. तसंच आहे, ही लस कधी घ्यायची, त्या वेळेला घेतली पाहिजे. आता एखाद्या माणसाला ऑपरेशन करायचे आणि तुम्ही मागाय गेला मेडिक्लेम पॉलिसी, तसं मिळेल का, काय उपयोग होईल का. तसंच आहेत बघा, तुम्ही लहान मुलं असतं ना, त्याच्या 2 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर वेगवेगळ्या लसी असतात बघा, ती डॉक्टर देतात चार्टमध्ये. ते काय वेळेला दिले जातात. किंवा मेडिकल लाईनमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ औषध घ्यायचं. डॉक्टर लोक एक मात्रा ठरवून देतात का, त्याच्यानं तो इफेक्ट होतो. आणि जास्त जर आपण घेतलं तर साईड इफेक्ट होतो. तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये. जसं आपण रोडवरून चालतानासुद्धा बघा, 2 व्हीलर असेल तर 3 गिअर असतात, 4 व्हीलर असेल तर 4-5 गिअर असतात, स्टेअरिंग असते. हे सगळं आपल्या हातात असताना आपण योग्य वेळी त्याचा वापर केला पाहिजे, तरच सुरक्षित प्रवास होतो. नाहीतर काय होतं, ॲक्सिडंट. थोडाच फरक असतो, थोडीच वेळ असते, परंतु ते न लक्ष दिल्यामुळे किंवा ओव्हर कॉन्फिडन्समुळे किंवा अतिवेग असल्यामुळे अनेक कारणं असू शकतात. दुर्घटना घडते आणि त्याच्यात काही जणांचा डेथ होतो, काही जणाला कोर्टात त्याची केस होते, अनेक काही अनर्थ तयार होतात मित्रांनो. म्हणतात ना, नजर दुर्घटना घटी. तसं मित्रांनो आयुष्यामध्ये सतर्क पाहिजे. बरेच लोक सतर्क होत नाहीत आणि भविष्याबद्दल तर नेहमी सतर्क पाहिजे. कारण संकट काय तुम्हाला सांगून येत नाहीत. वेळ, तारीख, टायमिंग नसतो, किती मोठं छोटं माहीत नसतं. आणि म्हातारं होणार आहे, जबाबदार वाढणार हे तर नक्कीच माहीत आहे. एवढं माहिती असून जर प्लॅनिंग नाही केलं तर आपण संकटात सापडतो आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. नेहमी बघा, तुम्हाला सांगतो, कधी पण तुम्ही ह्या गोष्टीचं प्लॅनिंग नाही केलं तर नक्की तुमचं नुकसान होतं आणि दुसऱ्याचा फायदा होतो. म्हणून श्रीमंती गरीब काय होतात लोक. श्रीमंती गरिबीचा जन्म इथूनच तयार होतो मित्रांनो. आणि मग काय होतं, शेवटला कळून उपयोग होत नाही, तुम्हाला ते प्रश्न सोडवताच येत नाही. तसं जसं महागाईने वाढत आहे तशा त्या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. मेडिक्लेमचं आणि इन्कमचं आहे. इन्कमसाठी LIC ऑफ इंडिया, मेडिक्लेमसाठी स्टार हेल्थ. तर हे करार जर केले तर काय होतं, तुम्ही सुरक्षित राहू शकता. जसं घरातल्या वस्तूला आपण दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, चांगले कुलूप लावतो. आणि घरातसुद्धा आपण सोनं चांदी असेल तर अजून त्याला तिजोरीमध्ये ठेवतो. काही लोक बँकेत ठेवतात, त्याला लॉकरचं भाडं देतात. मित्रांनो, त्या वस्तू आहेत तेवढ्याच सुरक्षित राहावा हाच उद्देश असतो. त्या वस्तू काही वाढत नाही सिक्युरिटी दिल्यामुळं. असं होतं का, दारावर दार लावल्यामुळं घरातल्या वस्तू डबल होतात. म्हणजे मला सांगायचं, त्याच्यासाठी आपण खर्च करतो का नाही.
मग खर्च केल्यावर फक्त सिक्युरिटी एवढीच अपेक्षा आहे ना माफक. आणि सिक्युरिटीची साधनं आहेत ना ते कालांतराने निकामी होतात ना. दार लावले काही करोडो वर्ष चालतं का? कुलूप लावलं आहे काही दिवसांनी एक्सपायर होतं ना त्याच्याने. सजीव निर्जीव वस्तूला एक एक्सपायरी डेट असते ना. नंतर आपल्याला दुसरं दार बसवावं होतं, दुसरं लॉक खराब होतं, दुसरं लॉक टाकावं लागतं. परंतु मित्रांनो LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी फुकट मिळते, फुकट फ्री. आणि घरामध्ये तुम्ही सिक्युरिटीसाठी जे खर्च केला ना तो परत मिळत नाही. त्याचा परत तुम्हाला खर्च करावं. दार जर खराब झालं तर परत दार टाकावं लागतं. आणि आपण बँकेत सोनं चांदी ठेवतो त्याला लॉकरचं रेंट द्यावं लागतं, म्हणजे खर्च करावं लागतं. जसं भारत सरकारसुद्धा देशाचं संरक्षण करण्यासाठी खर्च करतं ना. सीमेवरचे जवान असतात, आतील जे डिपार्टमेंट असतात पोलीस डिपार्टमेंट यांच्यावर खर्च करतं का नाही. संरक्षण मंत्रालय संरक्षण खात्यावर खर्च करतं का नाही. परंतु मित्रांनो LIC ऑफ इंडियामध्ये संरक्षण जास्त मिळतं आणि फ्री मिळतं. आणि आता तर लाईफ टाईम. मित्रांनो प्लॅनिंग नाही केलं आणि तुम्ही सतर्क नाही राहिलं तर नक्की धोका होतो. जसं रोडवरून चालताना तुम्ही डोळे झाकून चाला ना किंवा मागं बघून चाला ना, ॲक्सिडेंट होईल का नाही. किंवा गाडीला ब्रेक न लावता चाला बरं. म्हणजे आपण अपघात आणि नुकसान होण्यासाठी आपण काय करतो त्याला प्रोत्साहन देतो आहे. आपण गाफील राहतो आहे, आपण बेसावध राहतो आहे आणि नुकसानीला मदत करतो आहे. जसं तुम्ही पैसे नाही ठेवले तर काय होईल. पैसे तर लागणार आहेत, कर्ज काढावं लागेल. म्हणजे आपण काय करतो बँकेचा फायदा करतो आणि आपल्या उत्पन्नात बँकेला कॉन्ट्रीब्यूट करतो. लोन काढल्यावर काय होतं व्याज द्यावं लागतं ना. आणि व्याज कुठून जातं इन्कममधनं. जसं मग मी म्हणलं तुम्हाला आपण खर्च करतो इन्कममधनं किंवा पैसे कमी पडले तर कर्जातनं. जसं एखाद्या मुलीच्या लग्नाला 10 लाख रुपये पाहिजेत आणि आपल्याकडे 5 लाख आहे तर आपण काय करणार उसनवार घेणार किंवा बँकेतनं 5 लाख कर्ज घेणार आणि त्याच्यावर व्याज देणार. म्हणजे आपण आपल्याला दंड मारतो. आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर आपलं नुकसानच आहे, फायदा कधीच नाही मित्रांनो. बरेच लोक दिवस काढत असतात. आम्ही आता गेली 25 वर्ष झालं काम करतो आहे. सांगितलं माहिती तर काय करतात दुर्लक्ष करतात, टाळाटाळ करतात. त्यांना वाटतं हे आपल्यासाठी नाहीच. आणि आपल्या जबाबदाऱ्या पेंडिंग ठेवतात आणि त्या जबाबदाऱ्या वाढतात आणि मग ते सुटतच नाही जबाबदाऱ्या. आपण अडकतोय, आपण एका ट्रॅपमध्ये अडकतो. इंडियामध्ये लोन का जास्त काढलं जातं. लोक लोनसाठी लगेच अप्लाय करतात, पैसे ठेवत नाहीत परंतु लोन काढतात. मग उलटा आहे ना. आजारी पडलेल्या माणसाला ब्लड जर भरायला सांगितलं आणि त्याचं ब्लड आयटीस काढलं तर लगेच डेथ होईल ना. तसंच आहे ना. आपल्याला पैशाची गरज आहे ना, आपण पैसे ठेवत नाही, उलट कर्ज काढतो आणि खर्च करतो. आता हे सगळीकडे असं चाललं आहे. आणि ह्याच्यामुळं जे श्रीमंत लोक आहेत बँका वगैरे त्यांच्याकडं त्यांचं इन्कम वाढलेलं आहे. कारण हे कुणी वाढवलं आपण बेसावध राहिलात की दुसऱ्याचा नक्की फायदा होतो. कारण आपल्या ज्या गोष्टी आहे ना त्या कुणीच आपली जबाबदारी पार पाडणार नाही, आपल्याला कुणीच पैसे आणून देणार नाही. पैशाचा ॲग्रीमेंट, नुकसानीचा करार. आपल्याला हॉस्पिटलची गरज किती पडणार आहे कधी पडणार आहे माहिती नाही तर त्यासाठी आपण ॲग्रीमेंट पाहिजे आपल्याकडं. नुकसान होण्याच्या अगोदर नुकसान लिहून दिलं जातं मित्रांनो. रोडवर ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो ना त्यावेळेस कोर्टात आपल्याला प्रकरण जातं, त्याचा निकाल कधी लागेल माहीत नाही. त्याच्यासाठी अगोदर पैसे खर्च करावं लागतात. आपलं नुकसान आपल्याला पैसे खर्च करावं लागतात. इथं प्रॉफिट होतो आणि नुकसान अगोदरच लिहून दिले होण्याच्या अगोदर. मग हा करार का करू नये. आणि करार जर आपण केला असेल मेडिक्लेम पॉलिसी किंवा LICची तर तो वाढवला पाहिजे. कारण पुरत नाही महागाईच्या हिशोबानं. जसं पूर्वी 1-2 लाखाच्या पॉलिसी काढल्या आता 2 लाखाचे 4 लाख मिळतात. महागाईच्या हिशोबानं कुठंच पुरत नाहीत ना ते. आणि परत म्हणतात पॉलिसी काढून काय उपयोग आहे. आपण चुका करतो, आपण त्याच्यात इन्क्रीज करत नाही, वाढ करत नाही. जसं 50 रुपये लिटर पेट्रोल होतं आता किती आहे 105. आपण 50 दिल्यावर मिळतं का 1 लिटर पेट्रोल. तिथं आपण गपचूप देतो पैसे, तिथं काही वादविवाद करत नाही. केला तर काय होईल आपले बदनामी. पेट्रोल तर मिळणारच नाही पण म्हणतील ना तुम्ही कुठल्या जमान्यात आहे तुम्हाला काय कळते का नाही. म्हणजे आपलं ज्ञान किती कमी आहे हे प्रदर्शन होईल, आपली बदनामी पण होईल आणि आपले लोक हसतील. तसंच आहे इन्शुरन्स छोटासा करतो आणि आपण दिवस ढकलतो. मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही, बचत करायचे आणि तेच पैसे कर्ज म्हणून काढायचे. म्हणजे कर्ज आपण भरू शकतो परंतु आहे ते पैसे बचत करू शकत नाही. चुकीचा क्रम लावल्यामुळे किंवा बेसावध राहिल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळेच आपले संकट वाढतात. दुसरं काही असूच शकत नाही. माणसाला सुखप्राप्ती कधी होते चांगलं काम केलं तर, आणि दुःखप्राप्ती कधी होते नुकसान कधी होतं चुकीचे कामं किंवा गाफील. तुमचे मुलं आहेत आणि तुमच्या मुलाला शिक्षणाला दुसरं कसं पैसे आणून देईल. मित्रांनो असंच होतं ना. आपले मुलं आहेत आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी दुसरा पैसे कसे आणून देईल लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपण काय होतो आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपलं नुकसान होतं.
99% असंच घडतं मित्रांनो. आपण बेसावध राहिल्यामुळे त्याचा फायदा दुसऱ्याला होतो आणि आपलं नुकसान होतं. असंच सगळीकडे घडत असतं मित्रांनो. त्यासाठी आपण मेडिक्लेमचा पण करार करा आणि इन्कमचा करार LIC ऑफ इंडिया. आता तर आपण आयुष्यभर पैसे देतो ना, आयुष्यभर इन्शुरन्स देतो. गॅरंटेड प्रॉडक्ट आहे मित्रांनो. 8% व्याज आहे. कुठं आहे 8% सेविंगला? आणि 300 रुपये जर रोज भरले तर तुम्हाला 30 लाख रुपयाचा रिस्क कव्हरेज देतो आपण. उद्या 30 लाख रुपये लिहून देतो 300 रुपये जर भरले तर. आणि 15 वर्ष भरल्यानंतर आपल्याला 20 लाखाचे 15 लाखाचे 20 लाख होतात. 1 लाख रुपये वर्षाला भरतो ना, आणि 20 लाख रुपये हे सतत वाढत असतात. तर हे करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बऱ्याच व्यक्ती ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर तुमचं कधीच त्याचं निवारण होत नाही. कारण शेवटच्या स्टेजला जसं एखादा रुग्ण आला तर त्याला डॉक्टरही काही करू शकत नाही, औषधी काही करू शकत नाही. माणसाचा जीव पण जातो आणि पैसे पण जातात आणि दोन्ही बाजूनं दिवाळा निघतं. तसंच आहे. तुम्ही जे पॉलिसी करत नाहीत किंवा छोट्या करता त्याच्यात तुमचं नुकसानच आहे, फायदा काही नाही. पॉलिसी म्हणजे पैशाचा करार आहे. मेडिक्लेम म्हणजे तुमच्या जीवनात होणारं नुकसान त्याचा करार आहे. हे केलंच पाहिजे, स्वतःसाठी आहे, गरजेचं आहे. जसं जेवण केलंच पाहिजे असं कायदा आहे का? तरी आपण जेवण करतो, कारण जेवण केल्यानंतरच जिवंत राहू शकतो, हे सत्य आहे. त्यासाठी मित्रांनो मेडिक्लेम पॉलिसी LICची पॉलिसी करणं गरजेचं आहे. आणि मी म्हणलं तसं आपला उत्पन्नातनं खर्च होतो. उत्पन्न कमी असलं तर कर्ज काढावं लागतं. आणि कर्ज कुठून भरलं जातं? पैशातनंच भरलं जातं ना. शेवटी पैसे, इन्कम ही इम्पॉर्टंट आहे का नाही? आणि एक दिवशी इन्कम हे बंद होणार आहे. सत्य आहे का खोटं आहे का खरं आहे मला सांगा. आणि इन्कम बंद झाल्यानंतर तुम्ही कसं करणार? इन्कम बंद झाल्यानंतर आपल्याला पैसे कोण देणार? आपली मुलं तर देतील का? मग आपण का फसवणूक स्वतःची करून घ्यावी? आणि मित्रांनो हे बचतीच्या माध्यमातून घडतं. जसं 30 लाखाचा पेपर तुम्हाला 9,000 रुपये भरल्यावर मिळतं. 9,000 म्हणजे रोजचे 300 रुपये. बरेच लोकांना वाटते जास्त आहेत पैसे. मित्रांनो 300 रुपये रोज खाण्यापिण्यासाठी लागतात. अन्न, वस्त्र, निवारा 3 गरजा आहेत ना. फक्त एकच आहे गरज त्याच्यात, अन्न. अन्नासाठी, खाण्यासाठी 300 रुपये लागतात. आणि ही काय मोठी बचत आहे का? आणि महागाईच्या हिशोबाने पुढे अजून वाढणार आहेत, पैसे अजून लागणार आहेत. त्याचा जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला मानसिक त्रास होईल. म्हणून तर वय वाढेल तसं माणसाला त्रास होतो. त्याचं कारण आहे आपलं कर्म. आणि कोणी सांगत नाही आपल्याला, आणि आपण सांगितलं तर ऐकत नाही. बरेच लोक ऐकत नाहीत. आमचा 25 वर्षाचा अनुभव सांगतो ना, आम्ही सगळं समजून सांगतो. विचार करू म्हणतात. मित्रांनो हे विचार करण्यासारखं आहे का? जेवणाला बरं आपण म्हणत नाही विचार करू. म्हणा ना जेवणाला विचार करू, बघू 2 महिन्याला जेवण करू. तिथं आपण पैसे नसेल तर कर्ज काढून खातो ना. मित्रांनो काय होतं, फ्रंटला जी समोर दिसते आणि ते गोष्टी केल्या जातात आणि फ्युचरच्या केल्या जात नाही. म्हणून तर आता प्रॉब्लेम आहे. लोकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. लोकांना पैसे नाहीत. कित्येक लोक हॉस्पिटलमध्ये डेथ होतं ट्रीटमेंट अभावी. कित्येक मुलांचं शिक्षण थांबतं. कित्येक वयस्कर माणसाला आज आश्रमामध्ये जगावं लागतं चॅरिटीवर. पैसे तर आयुष्यभर काम केलं, झोपले नाही ते, आयुष्यभर मेहनत केली आणि शेवटला वाईट दिवस आले. मित्रांनो कर्मानंच वाईट दिवस येतात. जात धर्मांना नाही, प्रांतांना नाही, वर्णभेद नाही, कुठलाच भेद नाही. हे थोतांड आहे मित्रांनो. जात धर्म कर्मच श्रेष्ठ असतं. बरेच लोक म्हणतात आम्ही ह्या जातीचे त्या जाती. तसं काही नसतं. जात धर्म प्रांतभेद वर्णभेद काही नसतो. फक्त कर्म श्रेष्ठ पाहिजे. कर्मानं नक्की फळ मिळते हे आम्ही पेपरवर लिहून देतो. मित्रांनो काय होतं माहिती आहे का, चांगल्या गोष्टी केल्या जात नाहीत. आता आम्ही बऱ्याच वेळा हे सांगतो माहिती, तर काय म्हणतात विचार करून बघू. मला सांगा विचार करण्याची गोष्ट आहे का? तुम्हाला जर उद्या 10 लाख रुपये कुणीतरी घेऊन जावा म्हणलं, आम्ही लिहून देतो ना. 2,000 भरले की 10 लाख लिहून देतो ना. ते पण वाईट परिस्थितीत. तुम्हाला जर एखाद्यानं म्हणलं 10 लाख रुपये देतोय, तुम्ही म्हणणार का विचार करून बघू घ्यायचं का नाही घ्यायचं? मला सांगा ना हे काय चाललेलं आहे. मित्रांनो आपल्या विचारामुळं आणि चुकीच्या वागण्यामुळंच आपलं बरबादी होती. आपला घात होत चालला आहे. जसं लोकसंख्या वाढत चालली आहे ना, तसे प्रॉब्लेम का वाढत चालले त्याचं कारण आहे. आपण काय करतो, चांगल्या गोष्टीला बगल देतो, आपल्या चांगल्या गोष्टी आपण टाळतो. आणि काय प्रॉब्लेम नसतो, कारण त्याच्या आजूबाजूला लोक तसेच असतात सांगणारी. मला सांगा तुमच्या जीवनातला प्रॉब्लेम तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर वाढत जाईल का? एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केल्यावर फायदा होईल का नुकसान होईल? साहजिक गोष्ट आहे. एखाद्या रुग्णानं ट्रीटमेंट नाही घेतली, आजार तर झाला आहे, तो नक्की मरणार ना. नुसता मरणार नाही, पैसे खर्च करून मरणार. म्हणजे दोन्ही बाजूनं लॉस होणार. शेवटच्या स्टेजला आल्यावर बघा डॉक्टरही काही करू शकत नाही, औषधी काही करू शकत नाही. आणि डॉक्टर डेथ झाल्यानंतर बिल सोडतो का, माफ करतो का कुठला डॉक्टर?
म्हणजे आपण ज्यावेळेस चुकीचं कर्म करतो त्यावेळेस मित्रांनो सगळ्यांचं नुकसान करतो. स्वतःच्या घराचं नुकसान करतो, परिवाराचं करतो, समाजाचं करतो, देशाचं करतो. इन्शुरन्स कशासाठी कंपल्सरी केलं आहे? फोर व्हीलरला का टाईमपास म्हणून केला आहे का? फोर व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी आहे, फक्त माणसाला नाही. आणि माणसाला नाही म्हणून माणसं टाळतात. नुसतं टाळतात नाही, पॉलिसी आम्ही विचारायला गेलं तर त्यांना मजा वाटते, हसू येतं आणि पाठीमागं चर्चा करतात. मी सुटलो संकटातनं. संकटात गुंतलो, सुटलो नाही मित्रांनो, संकटात अडकलो. लक्षात घ्या. आपल्याला कळत नाही. जे मुलं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करत नाहीत बघा, मजेत खेळतात, गार्डनमध्ये टाईमपास करतात, त्या विद्यार्थ्याला बघा लाईफमध्ये किती वाईट दिवस येतात. मजुरी करावं लागते, मजुरीसुद्धा मिळत नाही. आयुष्यभर जीवन हे त्रासात जातं, पुन्हा काही बदलायला चान्सच नाही. जसं मी नेहमी सांगतो ना, एखादे आपण कपडे आणले दुकानातनं तर ते एक वर्षानंतर बदलता येतात का? चेंज करता. त्याचा टायमिंग असतो, त्याचा पिरियड असतो. आणि दिवसभर कपड्याचं दुकान उघडं असतं तरी पण चेंजचा टायमिंग वेगळा असतो. म्हणजे काय होतं, आपण जसं कुठल्याही गोष्टीला उशीर करू तर आपलं नुकसान होतं, फायदा होत नाही. जसं एक वर्षानंतर तुम्ही बदलायला गेलं तर ते कपडे घेतील का परत? तसंच आहे आयुष्यामध्ये सुद्धा करेक्शनला टायमिंग असतो. जसं आपण वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षा द्यायचा पिरियड 3 तासच का असतो मग? कारण कुठल्याही गोष्टीला टायमिंग असतो मित्रांनो. त्या टायमिंगमध्येच तुम्हाला भलं करून घ्यायची. आपण निरोगी असाल तर आपण पॉलिसी घेत नाही आणि प्रॉब्लेम आल्यानंतर पॉलिसीसाठी मागं लागतं. आणि म्हणतात, आता बरेच लोक म्हणतात ना मेडिक्लेमच्या पॉलिसी. आता आम्ही सांगतो 2 वर्ष वेटिंग असतं, हार्निया, हायड्रोसिल, मूळव्याध. म्हणतात पॉलिसी करून काय उपयोग आहे? तुम्हाला कोणी अडवलं होतं का अगोदर घ्यायला पॉलिसी? आपणच आपल्याला अडवलं तर सांगून आलं. काही काही लोकांचे तर पॉलिसी दिलेल्या आम्ही त्यांनी बंद केल्या मेडिक्लेम पॉलिसी. परत करतात बरेच लोक. आपल्याला काही झालं नाही म्हणून काय करायचे, पैसे गेले वाया. आणि काही झालं की परत येतात पळत. मित्रांनो असं नसतं ना, हे आपणच आपल्यावर एक प्रकारचं षडयंत्र रचतोय, लपंडाव खेळतोय. आपण आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करतोय. चांगलं सांगणाऱ्याचं नेहमी ऐका मित्रांनो, हे पेपरवर लिहून दिलं आहे. आणि चुकीचं सांगणाऱ्याचं आपण ऐकूच नाही. मनामध्ये जे विचार येतात ना, आपल्या मनामध्ये जे विचार येतात ना, ते चांगले विचार लगेच केले पाहिजेत. कारण मनामध्ये दोन्ही प्रकारचे विचार येतात, चुकीचे पण आणि चांगले पण. मन हे विचार करत असतं आणि चांगलं काय करायचं हे आपल्या मनावर असतं. बरेच लोक गुन्हे घडवतात, गुन्हे करतात ना, अपहरण, चोरी, किंवा काही लोक चुकीचे सेवन करतात नशेचे पदार्थ. ते मनामध्ये विचार आल्यामुळेच ॲक्शन होते ना. तुम्ही मनामध्ये ज्यावेळेस चुकीचा विचार येतो त्यावेळेस त्याला जर ॲक्शन नाही उचलली, प्रत्यक्षात नाही अंमलात आणलं तर ते काय होईल? होणार नाही ना. पुन्हा पश्चाताप करून काय उपयोग आहे? बरेच लोक नंतर पश्चाताप करतात शेवटच्या स्टेजला. खूप त्यांना मानसिक त्रास होतो, रडतात, स्वतःला दोष देतात. काही काही लोक सुसाईड पण करतात टेन्शनमुळं. काही गुन्हेगार लोक बघा शेवटला स्वतः सुसाईड करतात. जेलमध्ये पण करतात आणि बाहेर पण करतात. पोलीस मागं लागले की सुसाईड करतात. मग हे वेळ काय येते मित्रांनो? आपण चांगल्या व्यक्तीच्या परिवार सानिध्यात राहत नाही, आपण त्यांचं ऐकत नाही. आता सध्या काळ असा आहे ना, चांगल्या लोकांची संगतच केली जात नाही, त्यांनाच उलट नाव ठेवलं जातं. मित्रांनो आपल्याला फ्री मार्गदर्शन मिळतं हा, आणि गॅरंटेड सल्ला आहे मी जी सांगतोय ती. हॉस्पिटलमध्ये जावा, एखाद्या छोट्या आजारासाठी 2 रुपयाची सर्दीची गोळी घ्या, रिफंड मिळतील का? सर्दी नाही थांबली तर. आणि मागून बघा ना मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की 2 ॲग्रीमेंट करा. पैशाशिवाय काही होऊ शकत नाही. पैसे कमवण्याची कुठलाही व्यवहार होत नाही. आणि पैशाचाच करार आहे डायरेक्ट. कामाचा करार मिळत नाही पण तो पैशाचा मिळतो, आणि ती पण लाईफ टाईम. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता ज्या लोकांच्या मॅच्युरिटी झाले ना त्यांना परत पॉलिसी मिळत नाही. त्यांचं वय त्या प्लॅनमध्ये बसत नाही, कोणाची हेल्थ चांगली नाही. आणि हे दोन्ही जर एखाद्याचं असलं, कदाचित एखादा अपवाद असतो, हेल्थ पण चांगली आणि वय पण कमी आहे, परंतु त्यांच्याकडे इन्कम नाही, कारण उतार वय झाले ना, इन्कम स्टॉप झालेलं आहे. हे पॉलिसी घेण्यासाठी तुमची हेल्दी प्रकृती पाहिजे, निरोगी, आणि वय पण कमी पाहिजे. आणि नंतर पैसे भरायचे, 3ऱ्या स्टेजला पैसे भरायचे. 2 कंडिशनमध्ये आपण कधी आपण एक्झिट होऊ, अपात्र होऊ, कुणी सांगू शकत नाही. कारण वय बी चांगलं आहे, वय कमी आहे, आणि अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला तर काय करणार? हेल्थ राहील आपल्या हातात आहे का? कोरोनामध्ये पाहिले ना आपण. उद्या सकाळी उठून आपण हेल्दी राहू का नाही कुणी सांगू शकत नाही. उद्या जिवंत राहू का हे कुणी सांगू शकत नाही. कसलीच गॅरंटी नाही माणसाची. मला सांगा, सगळीकडे गॅरंटेड. ज्या वस्तू आपण मार्केटमध्ये विकत घेतो ना त्याच्या फॅक्टरी आहेत,
त्याची गॅरंटी फॅक्टरीवाला देतो. माणसाची फॅक्टरी आहे का? गॅरंटी कुठून घेता तुम्ही? माणूस हा नैसर्गिक आहे, परमेश्वराच्या निसर्गात सान्निध्यात तयार झाला आहे, परमेश्वराची देणगी आहे, परमेश्वराचं प्रॉडक्ट आहे माणूस म्हणजे, आणि त्याची गॅरंटीज नाही. आणि आपल्याकडे जबाबदारी तर गॅरंटेड आहेत, खर्च गॅरंटेड आहेत. मुलांचे शिक्षण, मुलींचं लग्न, म्हातारपणाची सोय, घर जागा जमीन घ्यायची कसं करणार? आणि आपण गुंतवणूक करतो ना अशी की त्याच्यावर कसलीच गॅरंटी नसते. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, पोस्टातली गुंतवणूक, बँकेतली गुंतवणूक, लिलाव BC, साधी BC, मल्टी मार्केटिंग कंपन्या, जिथे की कसलाच गॅरंटी नसते. मग माणसं का बर्बाद होतात, फसतात का माणसं? त्याच्यामुळंच फसवणूक आपल्या हातानं होती, आपल्या विचारात होती मित्रांनो, आणि आपण रोज फसत असतो. प्लॅनिंग नाही केलं म्हणजे फसवणूक आहे ना. पैसे आपल्याकडेच असतात, परंतु ते आपण वाढीसाठी पैसे ठेवत नाही, खर्चासाठी त्याचा वापर करतो. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणारी लोक आहेत आत्ता, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. म्हणून लवकरात लवकर फोन करा मित्रांनो. आपल्या इन्कममधनं सगळे ट्रान्झॅक्शन होतात, आणि इन्कम जर नसेल तर प्रॉपर्टी विकावं लागते किंवा कर्ज काढावं लागतं. आणि कर्ज काढण्यासाठी, कर्ज काढावं EMI देण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. म्हणून पैशाचा करार करा. वेळ वाया घालवू नये. जिंदगीचा खंडोबा होईल, खेळखंडोबा आपल्या हातानं होईल, आणि दोष आपण सगळ्याला द्यायला लागतो. चुकीचं आपण काम करतो. पहिलेच सर्वप्रथम विचार ब्रँडेड पाहिजे आणि सतत पाहिजे. आज आपण तुम्ही चांगलं काम केलं, आता बघा ना आमच्याकडे पॉलिसी काढतात बरेच लोकांना, भरतच नाहीत, पुन्हा दुसरंच काहीतरी काम करत बसतात. आपल्याला लागणारी जर गोष्ट आपण करत नाही तर कसं काय चांगलं होईल मला सांगा? वय वाढत जाईल. बऱ्याच लोकांचं वय वाढत तसं मानसिक त्रास होतो, आणि शेवटी सुसाईड पण करतात बरेच लोक. मित्रांनो, पैसे इन्क्रीज केले पाहिजे, वाढवण्यासाठी टाकले पाहिजे. वाढीव उत्पन्न खर्च करा ना तुम्ही. LICच्या पॉलिसीवर आता असं सांगितलं तर उलट विचार करतात, आमचेच पैसे आम्हाला लोन न देता का? एका साईडला समजा 1 लाख रुपये भरले तर तुम्हाला 50,000 रुपये बोनस मिळतो, बँकेत 5,000 रुपये मिळतो, आणि उद्या काय झालं तर 30 लाखाचा इन्शुरन्स, हा बेनिफिट आहे. दुसऱ्या साईडला तुम्ही 22,000 रुपये 1 लाख रुपये काढले तर तुम्हाला लोनला इंटरेस्ट लागतं. इंटरेस्ट थोडं असतं. मग दोन्ही बाजूचा आपण अभ्यास करत नाही, एकाच बाजूचा अभ्यास करतो, आणि मग आपल्याला वाटतं हे काही फायदा नाही, आणि मग टाळतो आपण. आणि काही दिवसाला आपल्या लक्षात येतं, कारण ज्याला अगोदर लक्षात येतो त्याचा फायदा होतो, आणि ज्याला उशिरा लक्षात येतो त्याचा तोटा होतो. मित्रांनो, इन्कम करार करणं गरजेचं आहे. आता कामाचा करार मिळत नाही. सध्याच्या काळामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळं बेरोजगारी आहे, नोकऱ्या गॅरंटेड नाहीत, खर्च महागाईने वाढत आहे. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे महागाईने वाढते, स्पर्धा वाढते, पगार कमी मिळतो, नोकरीची गॅरंटी नाही, आणि खर्च वाढतो. कारण डिमांड आणि सप्लाय असतं ना, अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी आणि पुरवठा सिद्धांत. मागणी वाढल्यामुळं काय होतं, त्याचे रेट वाढतात, आणि रेट वाढल्यामुळे तुमचं इन्कम पुरत नाही, आर्थिक कोंडी तयार होती, आणि पैसे बचत नाही केल्यावर अजून कोंडी तयार होती. तर आपल्या इन्कमवर सगळं काय असतं, इन्कमचं करार करा. आपल्याकडे 15 वर्षानंतर सतत पैसे मिळतात. मॅजिकल FD तयार होते. 15 लाखाचे 20 लाख होतात, आणि 20 लाख सतत वाढत असतात, आणि दरवर्षी इंटरेस्ट पण मिळतं. जसं मी नेहमी सांगतो, एखादा बिझनेस व्यापारी असतो, वस्तू का विकतो? प्रॉफिटसाठी. मग विकून वस्तू संपतात ना, मग परत वस्तू आणतो का नाही? समजा कपड्याचं दुकान आहे, कपडे विकल्यावर कमी होतात, परत माल भरतात का नाही? मग इथं तुम्हाला भांडवल पण वाढतं, आणि प्रॉफिट पण होतो, आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स पण होतो, आणि तो पण वाढीव. एवढे सगळे बेनिफिट आहेत, आणि हे बंद होणार आहे. कारण ह्याला जास्त एवढे बेनिफिट आयुष्यभर द्यायचे कुणाच्याही हातात नाही, कुठल्याही संस्थेला परवडणार नाही. कारण जास्त लोड होत असेल तर माणूस बंद करणार ना प्रॉडक्ट. LIC ऑफ इंडिया ही पॉलिसी बंद करते, ज्याच्यामध्ये आयुष्यभर इन्शुरन्स वाढत असतं, लिमिटेड प्रीमियम भरायचे, अनलिमिटेड इन्शुरन्स कवर इन्क्रीज होतं, दरवर्षी वाढत असतं, दरवर्षी पैसे मिळतात, आणि भरलेले पण वाढतात. मॅजिकल FD तयार होती. अशी FD कुणाकडेच नाही, जगामध्ये नाही. म्हणजे 1-1 लाख रुपये आपण 15 वर्षे भरतो, 15 लाखाचे 20 लाख झाले, आणि 20 लाखाच्या नंतर आपल्याला 1-1 लाख रुपये भरायचे नाही, 1-1 लाख रुपये मिळत जातात, आणि इन्शुरन्स कवर वाढत जातं, आणि पैसे भरायला 20 लाखाचे पण 1 करोड रुपये होतात. हे पण घ्या, आणि मेडिक्लेमच्या पॉलिसी पण करा. ओके. आणि माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. ओके. थँक्यू.